आहे दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर ब्लाऊजवरून ब्लाऊजची मापे कशी घ्यायची, म्हणजे आपल्याला एखादा ब्लाऊज आता कटिंग करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे घ्यायची आहेत। तर ब्लाऊजवरून मापे घेण्याची परफेक्ट पद्धत कशी आहे ते तुम्हाला मी आता या व्हिडिओतून दाखवणार आहे। तर पहिलं माप कोणतं असतं, इथून मी सुरुवात करणार आहे। तर पहिल्यांदा जे माप येतं ते पहा, पूर्ण उंची येते, पूर्ण उंची। यानंतर पहा दुसरं माप असतं ते छाती म्हणजे साईज, छाती म्हणजे साईज। त्यानंतरचं माप असतं ते पुढचा गळा, त्यानंतर मागचा गळा, शोल्डर, यानंतर पहा कमर फिटिंग, यानंतरचं माप आहे ते बाही, लांबी, नंतर दंडघेर। तर कटोरी वगैरे पण यामध्ये येतं पहा। तर प्रत्येक कटोरी, प्रिन्सेस कटोरीचं पण हे पहा। आता या ब्लाऊजची पूर्ण उंची कशी घ्यायची, पूर्ण उंचीचं माप कुठून कसं घेतलं जातं ते तुम्हाला प्रथम दाखवते। तर अशा प्रकारे ब्लाऊज आहे ना, जास्त ओढायचा पण नाही, अशा प्रकारे ब्लाऊज धरायचा आणि इथून पहा आपला जो हा टेप असतो तो इथून इथपर्यंत मांडायचा आणि जेवढी ही उंची आहे ती पहा घ्यायची, जास्त खेचायचं नाही। हे कापड जे आहे ते जास्त खेचायचं नाही। तर दोन्ही भाग पहा माझ्या ब्लाऊजचे एकसारखेच आहेत। तर पूर्ण उंची आहे पहा 13 इंच, 13 इंच आहे पूर्ण उंची। तर इथं पहा 13 इंच लिहिलं मी पटकन। त्यानंतरचं माप आहे ते छाती। आता पहा इथून इथपर्यंत माप घ्यायला गेलं छातीचं असं डबलमध्ये, म्हणजे पाठीमागचं एक आणि पुढचं एक, तर हे काय होतं असं खूप पसरतं। त्यापेक्षा काय करायचं, चौथा भाग करायचा। म्हणजे हे पहा ज्या साईडला हुक्स असतात ना त्या साईडचं माप घ्यायचं, इथून इथपर्यंत हुक्सचं पहा हे किती भरत आहे, हुकच्या साईडचं माप घ्यायचं। तर एक भाग किती झाला, 8 इंच। मग याच्या पाठीमागचा एक 8 इंच, इथला एक 8 इंच आणि याचा पाठीमागचा एक 8 इंच, एकूण 4 भाग म्हणजे 8 चोक 32, 32 साईजचा हा ब्लाऊज आहे। 32 साईज। यानंतर पहा आपल्याला जे माप घ्यायचं आहे तो पुढचा गळा। तर अशा प्रकारे ब्लाऊज धरायचा आणि पहा इथून शोल्डर पासून आहे ना इथपर्यंत टेप ठेवायचा। तर हे पहा असं आडवं मोजायचं। तर हे किती झालं, 5 इंच। म्हणजे हे अशा प्रकारे तुम्ही इथं टेप, म्हणजे इथं तुम्ही काय करू शकता, स्केल पण ठेवून बघू शकता की कोणताही एखादी आडवी वस्तू जी असते तुमच्याकडं ते ठेवून तुम्ही याच्यावरती बघू शकता की हे इथपर्यंत किती येत आहे। तर पहा करेक्ट हे 5 इंच येत आहे। हे पहा आडवं, म्हणजे पुढचा गळा जो आहे तो 5 इंच खोल आहे। यानंतर पाठीमागचा गळा कसा घ्यायचा ते पहा। तर इथून पण तुम्ही घेऊ शकता किंवा असं उलट करून पण घेऊ शकता। तर पहा पाठीमागचा गळा इथून शोल्डर पासून टेप ठेवायचा आणि इथपर्यंत असं आडवं मोजायचं। तर पहा हा 8.5 भरत आहे, आडवं मोजल्यानंतर 8.5 भरत आहे। तर मागचा गळा हा 8.5 इंच खोल आहे। आता यानंतर पहा शोल्डरचं माप। तर शोल्डरचं माप तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर हे इथून इथपर्यंत असं घेतलं जातं। तर शोल्डर आहे पहा या ब्लाऊजचं 12.5 इंच। पहा या बाहीच्या कोपऱ्यापासून या बाहीच्या कोपऱ्यापासून ब्लाऊज असा एकदम परफेक्ट मांडायचा, कुठेही जास्त असा हलून वगैरे द्यायचा नाही आणि शोल्डर मोजायचं। तर ते पहा 12.5 इंच भरत आहे। तर तयार शोल्डर कसं मोजायचं, तर पहा तयार शोल्डर हे भरत आहे 2.5 इंच, तयार शोल्डर भरत आहे 2.5 इंच। तर शोल्डर आहे 12.5 आणि तयार शोल्डर आहे ते 2.5 इंच। या तर कमर फिटिंग कशी घ्यायची, तर कमर फिटिंग पहा इथून मोजायची असते। हे पहा इथून अशा प्रकारे हे कमर फिटिंगचं मोजण्याचं माप झालं। तर 28 इंच, म्हणजे इथं हुक लावल्यापासून ते आपण जिथपर्यंत हुक अडकवतो कमरेच्या बाजूला एवढं माप मोजून घ्यायचं असतं। तर कमर फिटिंग झाली पहा 28 इंच। यानंतरचं माप आहे ते बाही लांबी। बाही लांबी कशी घ्यायची, तर पहा शोल्डरला आपण बाही जिथं जॉईंट केलेली असती तिथून ते अशी सरळ धरायचं आणि बाही मोजून घ्यायची किती भरती आहे ती। तर इथून पहा मी इथपर्यंत बाही मोजून घेतली, तर परफेक्ट ती 4.5 इंच भरत आहे। पाहू शकता एकदम 4.5 इंच भरत आहे पहा ही बाही। तर बाही लांबी जी आहे ती 4.5 इंच आहे, 4 आणि 2 रेषा। यानंतर पहा
इकडून इथपर्यंत दंडघेर 5 इंच भरत आहे. तर पहा इथं दंडघेर आहे ते 5 इंच. तर तुम्ही म्हणता 4.5 म्हटल्यावरती कुठपर्यंत आलं, तर 4.5 पहा इथपर्यंत. तर इथं 1 2 म्हणजे 2 बॉक्स झाले, 1 2 3 4 बॉक्स झाले म्हटल्यावरती इथं 2 रेषा दिल्या तरी चालतात अशा प्रकारे लिहिताना. तर यानंतरचं माप आहे ते कटोरी. तर कटोरी कुठून कशी मोजायची, तर पहा ब्लाऊजची मापे शक्यतो घेताना उजव्या बाजूलाच घ्यायची, डाव्या बाजूला अजिबात देखील घ्यायची नाही. तर उजव्या बाजूला ब्लाऊजचं माप घेताना इथून ते इथपर्यंत कटोरी मोजायची. हे पहा कटोरी आहे 6 इंच. कटोरी आहे 6 इंच. तर एखाद्याची सहसा असतं माहिती आहे का, जी साईज असते ना ती शरीराची ती लहान असते आणि कटोरी ना ती हेवी असते. तर यांची कटोरी जी आहे ती 6 इंच आहे पहा. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची मापे घेऊ शकता. तर यामध्ये पहा अशा प्रकारे मी तुम्हाला मापे कशी घ्यायची कटोरी ब्लाऊजची ते संपूर्ण सांगितलेलं आहे. कमर फिटिंग कशी घ्यायची, गळा रुंदी, गळा उंची, गळा खोली कशी घ्यायची, बाही लांबी कशी घ्यायची, दंडघेर कसा घ्यायचा, हे सर्व मापे मी तुम्हाला ब्लाऊजवरून कशी घ्यायची एकदम परफेक्ट पद्धतीने. तुम्ही या प्रकारे जर मापे घेतली तुमचा ब्लाऊज कटिंग करताना कुठेही चुकणार नाही. एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असा ब्लाऊज तुमचा बसणार आहे. तर योगपट्टी वगैरे याची मापे जी असतात ते ऑटोमॅटिक ठरतात. तर यानंतर तुम्हाला सांगते, हे जे माप आता कमर फिटिंगचं आपण घेतलं त्याच्यानंतर हे आतलं जे माप असतं ते कटिंग करताना वाढतं पहा. ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करत असाल त्यावेळेस किंवा ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करत असाल त्यावेळेस हे आतलं जे माप आहे ते ऑटोमॅटिक वाढत जातं. तर हे पहा हे आतलं माप आहे ना ते पेपरवरती वाढतं असं असतं. तर शोल्डर जोडायचं, तर खाली योगपट्टी जोडायचं, हे माप पण पूर्ण उंची प्लस 1 इंच होत असतं. त्यामुळे ती वाढीव मापे असतात, त्याचा विचार करायचा नाही. ब्लाऊजची मापे घेताना अशा प्रकारे घ्यायची म्हणजे मस्त असं तुमचं कटिंग होणार आहे. यानंतर पहा या ब्लाऊजची मापे मी तुम्हाला परफेक्ट अशी घेऊन दाखवली. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात ठेवून सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. लाईक करायला अजिबात देखील विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगला सपोर्ट करा. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.